नमस्कार मित्रांनो, 10वीची परीक्षा जवळ आली आहे. 2 महिन्याच्या अंतरावर आली आहे केवळ. तुमचा अभ्यास नक्कीच चांगला चालला असेल आणि सर्वप्रथम तुमच्या अभ्यासासाठी आणि तुमच्या परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. बघा मित्रांनो, मॅथेमॅटिक्स बद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. मॅथेमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये नेमकं आपण काय पाहणार आहोत, तर चॅप्टर वाईज आपण कोणते पॉइंट्स कशावर फोकस करायचे, कोणते पॉइंट आपण जास्तीत जास्त फोकस करायचे आणि कोणत्या पॉइंट्सवर बऱ्याच वेळा आपल्या बोर्डाने प्रश्न टाकलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, हे पॉइंट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर चॅप्टर वाईज आपण एक चॅप्टर असं आपण बघूयात. तर पहिला चॅप्टर आपला आहे तो आहे लिनियर इक्वेशन्सचा. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. बघा मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. तसे सर्वच टॉपिक महत्वाचे असतात, परंतु काही विद्यार्थ्यांना ज्यांना अल्जेब्रा मध्ये इक्वेशन हा सोपा जातो त्यांनी अवश्य हा चॅप्टर एकदम परफेक्ट करावा, म्हणजे यातला एकही मार्क आपला जाणार नाही. एक पॉइंट पाहूयात काय काय यामध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर पहिली गोष्ट आहे आयडेंटिफाय, म्हणजे सिंपल MCQ मध्ये किंवा 1 मार्काच्या प्रश्नामध्ये शॉर्ट आन्सर मध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, एखादं इक्वेशन देऊ शकतात किंवा 2-3 इक्वेशन देऊ शकतात आणि त्यांच्यामधलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कोणतं आहे ते आयडेंटिफाय करायला सांगू शकतात. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की कोणतं इक्वेशन असं असतं की त्याला लिनियर इक्वेशन म्हणतात आणि त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स तर हवेतच, परंतु पॉवर ऑफ व्हेरिएबल हा 2 नसावा, 1 असला पाहिजे. आलं लक्षात? पुढे पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स जर दिले तर ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ते सॉल्व्ह करण्याच्या 2 पद्धती आहेत मित्रांनो. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 2 पद्धती आहेत, एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. जर क्वेश्चन मध्ये डायरेक्टली असं दिलेलं असेल की हे 2 इक्वेशन दिलेत आणि एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करा, तर पर्टिक्युलरली त्याच मेथडने सॉल्व्ह करायचे. जर क्वेश्चन मध्ये तसं काही दिले नसेल तर आपल्याला जी मेथड चांगल्या पद्धतीने जमते त्या मेथडने ती 2 इक्वेशन सॉल्व्ह करायची. आणि एक्झाम मध्ये सोपेच समीकरण असतात, इक्वेशन्स असतात. नेक्स्ट, अच्छा, या ठिकाणी ग्राफ आले पाहिजेत, आपल्याला ग्राफ ड्रॉ करता आले पाहिजेत. लिनियर इक्वेशन घेऊन त्या लिनियर इक्वेशन साठीची जी लाईन ग्राफ आहे तर तो ड्रॉ करता आला पाहिजे. जर सायमल्टेनियस इक्वेशन दिले तर 2 लाईन ड्रॉ करून त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट जो असेल तर तो म्हणजे आपल्या त्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन असतं, म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू असते. अशा प्रकारे कधी तुम्हाला चार्ट सुद्धा फिलअप करण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0 दिली आहे तर वाय ची व्हॅल्यू किती, आणि इक्वेशन मध्ये फक्त एक्स ची व्हॅल्यू पुट करायची आणि वाय ची व्हॅल्यू डिराईव्ह करायची. म्हणजे 2 प्रकारे प्रश्न बनू शकतात. सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने सोडवा असा देखील प्रश्न येऊ शकतो, किंवा ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये असा एखादा टेबल देऊ शकतात आणि इक्वेशन देऊन त्या टेबल मधल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी विचारू शकतात. त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉइंट आहे डिटर्मिनंट. 1 मार्काच्या प्रश्नामध्ये बऱ्याचदा हा प्रश्न येतो, डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. इथं मुलं काय करतात की नक्की सिक्वेन्स कसा आहे बघा. जर डिटर्मिनंट मध्ये ABCD अशा ज्या व्हॅल्यू दिल्यात तर जे बाण दाखवत आहेत आकृतीमध्ये, जे बाण दाखवले आहेत त्याप्रमाणेच A आणि D यांचा गुणाकारच पहिल्यांदा लिहायचा आहे, कारण साइन इथे मॅटर करतं. जर A च्या ठिकाणी किंवा D च्या ठिकाणी मायनस साइन असेल तर याचा जर आपला AD आणि BC यांचा गुणाकाराचा सिक्वेन्स जर बदलला, BC अगोदर घेतला आणि AD नंतर घेतलं, तर आपलं पूर्णपणे आन्सर चुकू शकतं. म्हणून A आणि D यांचाच गुणाकार पहिल्यांदा घ्यायचा आणि त्याच्यातून B आणि C यांचा गुणाकार सबट्रॅक्ट करायचा. हे झालं डिटर्मिनंट. डिटर्मिनंट वर आधारित क्रॅमर्स मेथड आहे, ज्या
मेथडने आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवू शकतो. सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आहेत बघा. पहिल्यांदा आहे ती एलिमिनेशन मेथड, म्हणजे इक्वेशन्सची ऍडिशन और सबट्रॅक्शन करायचे कोएफिशिएंट सेम करून एखाद्या व्हेरिएबलचे. त्यानंतर सेकंड आहे सबस्टिट्यूशन मेथड, म्हणजे एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. ठीक आहे. तिसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक मेथड आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स मेथडने सुद्धा इक्वेशन सॉल्व्ह करा असा डायरेक्टली क्रॅमर्स मेथड असं मेन्शन करून प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये हे फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजेत. डी ची व्हॅल्यू कशी काढायची, dx ची कशी काढायची, dy ची कशी काढायची. त्या ठिकाणी a1 a2 b1 b2 काय आहेत, c1 c2 काय आहेत, तो स्टँडर्ड फॉर्मॅट कोणता यूज करायचा आहे क्रॅमर्स मेथडसाठी ते महत्वाचं आहे. आणि x आणि y याच्या व्हॅल्यू काढण्यासाठी dx अपॉन d आणि dy अपॉन d. फक्त बघा इथे फॉर्म्युले जर आपल्याला व्यवस्थित येत असेल आणि इक्वेशन रिअरेंज करता आलं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तर काहीही अवघड नाहीये. ए बी आणि सी, A1 B1 C1 A2 B2 C2 यांच्या व्हॅल्यू प्रॉपर जर आपण विथ साइन न चुकता जर घेतल्या तर आरामशीर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळतात. आणि डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं ते तर आपल्याला माहितीच आहे. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतात काही, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम येतात, शाब्दिक गणित. त्याच्यामध्ये आपल्याला जो डाटा दिलाय त्यावरून इक्वेशन बनवता आलं पाहिजे. आलं का लक्षात? ते इक्वेशन बनवण्यासाठी डाटा व्यवस्थित अनालाइज झाला पाहिजे की दिलंय काय नेमकं. जर बघा मेनली 2 व्हेरिएबल्स असतात आपल्या लिनियर इक्वेशन मध्ये, तर जर 2 गोष्टी, 2 माणसांची वय, अशा प्रकारे वयावर आधारित प्रॉब्लेम येतो किंवा संख्यांवर आधारित प्रॉब्लेम येतो. 2 संख्या किंवा 2 अंकी संख्या 2 डिजिट्स नंबर मध्ये 1 डिजिट आणि दुसरं डिजिट्स, तर ती नंबर कोणता आहे ओळखा, अशा काही प्रकारचे प्रश्न येतात. त्यामध्ये तो डाटा इंटरप्रिटेशन करून आपल्याला इक्वेशन फॉर्म करणं, 2 सायमल्टेनियस इक्वेशन फॉर्म करणं महत्वाचं असतं. किंवा कोनांवर आधारित सुद्धा सप्लिमेंटरी अँगल येऊ शकतात किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. कधी कधी पेरिमीटर, रेक्टँगल अशा स्वरूपाचे पण फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजेत. त्यामध्ये पण आपल्याला ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम दिसतात. ठीक आहे मित्रांनो. तर इथे आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या आपला जो पहिला चॅप्टर आहे मॅथ्सचा, त्यामध्ये कोणते कोणते पॉइंट फोकस करायचे याची आपण माहिती पाहिली. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट पॉइंट्स किंवा पॉइंट्स टू बी फोकस अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बनवूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.